झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकाऱ्यास मारहाण। अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुकारले कामबंद आंदोलन। जीवे ठार करण्याचीही धमकी, प्रशासनाला निवेदन। धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव यांना मारहाण झाल्याने अधिकारी व कर्मचारी चांगलेच संतप्त झालेत। त्यांनी तत्काळ कामबंद आंदोलन पुकारून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले। या घटनेमुळे तहसील आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। संघटनेने निवेदनात नमूद केले की सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव हे त्यांच्या कामात व्यस्त असताना विकी परदेशी आणि इतर 4 ते 6 जणांनी येऊन किरकोळ कारणावरून त्यांच्याशी हुज्जत घातली। शासकीय कामात अडथळा निर्माण करून पाईकराव यांना अमानुष मारहाण केली। तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान करून जातीवाचक शिवीगाळही केली। इतकेच नव्हे तर पाईकराव यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही आंदोलनकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे। आज तहसील कार्यालय ग्रामीणमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष श्री पाईकराव जे काम करीत असताना ज्याचा कामाशी काही संबंध नाही असा गुंड प्रवृत्तीचा माणूस दुसऱ्या माणसाला घेऊन आला की आमची फाईल कुठे काय याच्यावर आरडाओरडी केली व संगणक पाळून त्या आमच्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केलेली आहे। तर आम्ही याचा तीव्र सर्व कर्मचारी निषेध करीत आहोत। फक्त निषेध करत नाही तर जोपर्यंत सरच्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण जिल्हाभरात महसूल कर्मचारी संघटनेने बंद पुकारलेला आहे। तरी आम्हाला प्रशासनाला आम्ही अशी विनंती करतो की त्या हल्लेखोराला त्वरित लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा जिल्हाभरात महसूल कर्मचारी हे काम बंद आंदोलन असंच पुढे सुरू ठेवतील। हल्लेखोरांनी तहसीलदारांच्या दालनात प्रवेश करून त्यांना ही शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय। या घटनेमुळे आज सोमवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ काम बंद आंदोलन पुकारून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले। संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिलाय। निवेदनावर RK वानखेडे, CA सैंदाने, नितीन भोजने, श्रीकांत देसले, SD शिंदे, दीपक पाटील यांच्यासह 41 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।